टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बुलढाणा जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी शिवारातील भगवानराव रहाटे यांच्या शेतातील 5 एकर मुगाचं नुकसान झाले। गेल्या 15 दिवसापासून आपण जर बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील जे उन्हाळी पीक आहे त्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। आपण जर बघितलं तर मी सध्या भगवानराव रहाटे यांच्या शेतामध्ये उभा आहे आणि त्यांच्या शेतामध्ये जवळपास 5 एकर मुगाचं उन्हाळी पीक पेरलेलं होतं। मात्र ऐन काढणीच्या वेळेला म्हणजे त्यांनी शेतामध्ये मूग जो आहे तो सोंगून टाकलेला होता आणि अक्षरशः पावसानं या ठिकाणी थैमान घातलं आणि शेतामध्ये सध्या बघितलं तर पावसाचं पाणी त्यांच्या शेतामध्ये साचलेलं आहे। शेताला या ठिकाणी तलावाचं स्वरूप आलेलं आहे आणि ज्या काही मुगाच्या कवळ्या ज्या आहेत ते शेतामध्ये टाकून ठेवल्या होत्या त्या संपूर्ण पाण्याखाली गेलेल्या आहेत आणि या मुगाला सध्या आता अंकुर फुटलेले आहेत। आपल्यासोबत शेतकरी भगवानराव रहाटे आहेत। आपण त्यांना विचारूया की काय नेमकं नुकसान झालं। काका, काय नेमकं नुकसान झालंय? पाऊस दररोज येतो तुमच्या शेतामध्ये, सध्या तलावाचं स्वरूप आलंय। तलावाचं स्वरूप आलं ना, पाहून राहिले ना। काय नुकसान झालं तुमचं? नुकसान पूर्णच पीक हातातून गेला। आता आमच्या हातातून अशी आलेला घास गेला। आता काय करणार आहे आम्ही? बरं, साधारण किती तुमचं मुगाचं पीक होतं, किती पैसे झाले असे तुमचे? आता आमचे पैसे सध्या 7,000 रुपये भाव होता मुंगाले। आता हे मुंग जातील 2,000 रुपये। नाही तर काही घेणार बी नाही समजा। हे मार्केट घेणार नाही ना आता आमचे मुंग, निघणार बी नाही महिन्यातून म्हणजे जाणार कुठं राहतात। बरं, तुम्ही आता लागवडीचा खर्च किती आला होता तुम्हाला याच्यापूर्वी? काही मागच्या वर्षी तुम्ही मूग पेरला होता? आता 70,000 रुपये खर्च येईल यावर। बरं, आता कोणी महसूल विभागाचे कोणी अधिकारी कर्मचारी आले का पाहणी करायला? सध्या कोणीच नाही आलं। बरं, आता शासनाकडे काय मागणी आहे तुमची? आता काय ना काय आम्हाला शासनाने द्यावं मदत, आर्थिक मदत। आता हे आमचं 100% गेलेलं आहे। हे तुम्ही पाहिजे आता लावी। नक्कीच। तर हे होते शेतकरी भगवानराव रहाटे। त्यांच्या 5 एकर शेतातील मुगाचं पीक अक्षरशः या ठिकाणी खराब झाले, पाण्याखाली आलेलं आहे। मात्र अद्यापही या ठिकाणी महसूल विभागाचे जे कोणी कर्मचारी असतील, अधिकारी असतील ते या शेतामध्ये पाहणी करायला आले नाही। मात्र त्यांचं जे नुकसान झालंय ते भरून न निघण्यासारखं आहे। शासनानं त्वरित याचे पंचनामे करावे आणि त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी भगवानराव रहाटे यांनी या ठिकाणी केली। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, ब्रह्मपुरी, बुलढाणा।